प्रवीण स्वामी आणि प्रताप सरनाईक यांची हे भेट प्रकरण प्रताप सरनाईक यांच्यावर माझं प्रेम असल्यानं भेट दिल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सरनाईकांच्या भेटीमुळे आता ते शिवसेनेत जाण्याची ही चर्चा होती। आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा इथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत घरी बोलावून सत्कार केला होता, त्यामुळे आमदार शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती। त्यावरून आमदार स्वामी यांनी आता याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं। आमचे ज्ञानराज चौगुले जे त्या ठिकाणी 15 वर्ष आमदार म्हणून काम करत होते तेही होते आणि स्वामी जे आता निवडून आले। खरं तर चौगुले साहेबांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे, कारण बघा जय पराभव पराजय ह्या कुणाच्या नशिबामध्ये असतातच, म्हणजे प्रत्येकाला एकाला जय तर दुसऱ्याला पराभव स्वीकारावाच लागतो। परंतु मोठ्या मनानं ते पहिल्यांदा इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो, कारण शेवटी विकासाचा मुद्दा असतो आणि ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्या दिवसापासून त्यांचं दुकान त्यांनी चालू ठेवलंय सर्वसामान्य जनतेसाठी, बंद केलेलं नाही। काही लोकांनी दुकानं काय सगळं काय बंद केलेलं आहे। पालकमंत्री म्हणलं की पालकत्व असल्यासारखं असतं आणि मी त्या माध्यमातून त्यांना माझ्या घरी कौटुंबिक भेटीसाठी बोलवलेलं होतं आणि त्यांनी मोठ्या मनाने यायचं कबूल केलेलं होतं आणि ते आले आणि आमच्या कुटुंबाची भेट घेऊन ते परत अगदी काही मिनिटातच गेले। याच्या मागं भेटीचं कोणतं इंगित नाही किंवा कोणता विशेष प्रयोजन नाही, एक कौटुंबिक नातं निर्माण व्हावं। मी त्यांचा चाहता आहे आणि ते मला पण लाईक करतात असं अनेकदा वाटतं। याच्या माध्यमातून मी त्यांना आग्रह केलेला होता की माझ्याकडे तुम्ही आलं पाहिजे। सामान्य कार्यकर्त्याची जाणीव ठेवून माझ्या घरी आले, त्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।